मानसी धामने और आप देख रहे हैं सुपरफास्ट जनादेश आपकी आवाज। आइए नजर डालते हैं हमारे शहर उल्लासनगर की कुछ मुख्य खबरों की ओर। शहर के कई मुख्य मुद्दों को लेकर आमदार ज्योति पप्पू कालानी जी के साथ साथ आमदार गणपत गायकवाड़, किशन कथोरे जी ने नागपुर विधानसभा में आवाज उठाई। आइए देखते हैं। लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, कल्याण अंबरनाथ रोड जो 74 के डीपी में 100 फीट था, उल्लासनगर बीच में उसमें आ जाता है और वो वहां से रोड पास हो रहा है। अध्यक्ष महोदय, विस्थापित और सेल्फ मेड लोग वहां पे रहते हैं, मेहनत करके सब कुछ बनाया है, पर वो रोड हम लोगों ने 80 फीट करने की कोशिश की, नहीं हुआ, वो विखंडित हो गया हमारा रेजोल्यूशन। और 2015 4 दिसंबर को उस रोड को 100 फीट किया गया। अध्यक्ष महोदय, 100 फीट करने के बाद में अब सवाल है कि वो जो रोड है उसकी साइड ड्रेन और बाकी पूरा काम जो है वो MMRDA ने खुद करना चाहिए। सबसे पहले मेरी ये रिक्वेस्ट है, क्योंकि उल्लासनगर में ऐसी कोई भी एजेंसी सक्षम है नहीं, एक प्रोमिनेंट एजेंसी है MMRD, उन्होंने काम करना चाहिए। और दूसरी बात, वहाँ पे 820 दुकानें जो है वो उनका कुछ पोर्शन गया था और 220 दुकानें जो है वो पूरी गई थी। उसमें कुछ बिल्डिंग के, आपको और संधि दूंगा, आप प्रश्न पूछिए, आपका प्रॉब्लम सॉल्व करके दीजिए। उस बिल्डिंग के अध्यक्ष महोदय, मैं क्वेश्चन पे ही जा रही हूँ मैं। तो जो दुकान पूरे चले गए उनका प्रपोजल एक इंदिरा गांधी मार्केट है, हमने भेजा हुआ है, प्रस्ताव पास करके जीबी ने भेजा है, पर हमारे वहाँ पे जो है तो सिटी सर्वे ऑफिस बिल्कुल निकम्मी है, वहाँ पे कोई ऑफिसर सालों से नहीं है और एक पार्ट टाइम ऑफिसर है। इसलिए अध्यक्ष महोदय, हमारा इंदिरा गांधी मार्केट का वो प्रपोजल जो है वो अभी पारित नहीं हो रहा है, अभी अंडर प्रोसेस है। तो मैं दूसरी बात ये कहूंगी कि क्या आप सरकार उस बांधकाम को परमिशन देंगे? इमीडिएटली देना जरूरी है, क्योंकि व्यापारी लोग बहुत परेशान है, दरबदर है। तीसरी बात मेरी ये है कि उसमें कुछ बिल्डिंगें भी आ गई हैं और बिल्डिंगों के कुछ फ्लैट्स भी हैं जो पूरी तरह से गए हैं और बिल्डिंग कमजोर हो चुकी है। तो हमारा जो ये एक प्रपोजल है FSI बढ़ाने का और जो डेंजर बिल्डिंग है उनको 4 FSI देने का, वो भी प्रपोजल पेंडिंग है। अभी अगर सरकार वो प्रपोजल भी हमारे पास करके देंगे तो वो बिल्डिंगों का काम भी चालू हो जाएगा। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य श्रीमती ज्योतिताई कालानीने पहिला प्रश्न जो त्यांच्या याच्याबद्दल ही गोष्ट सत्य आता अध्यक्ष महोदय की उल्हासनगर कल्याण आणि अध्यक्ष महोदय हा अंबरनाथच्या मध्ये बसलेलं 13 किलोमीटरच्या आतमध्ये संपूर्ण शहर निर्वासितांचं बसलेलं आहे, बरीचशी जागा ह्याच्यामध्ये शासनाचीच आहे आणि अध्यक्ष महोदय याला विस्ताराला जागा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो काही त्याच्यातला पण जो रस्ता हायवे गेला स्टेट हायवे 35 हा त्याच्यामधनं गेलेला आहे आणि तो 100 फुटाचा हा डीपी मध्ये दाखवलेला रस्ता आहे। त्याच्यामुळे तिथे 2 वेळा त्यांनी सभेचा ठराव घेऊन आपल्याकडे पाठवलं होतं की 80 फुटाचा करावा, पण ते बंधनकारक असतो तो 100, डीपीच्या आरक्षणातला डीपीच्या प्लॅन मधला तो रस्ता असल्यामुळे तो 100 फुटच ठेवावा लागला। अध्यक्ष महोदय, आपला दुसरा प्रश्न होता की जे काही बाधित झालेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 235 स्ट्रक्चर त्याच्यामधले पूर्णतः बाधित झालेले आणि म्हणून त्यांच्यासाठी जी काही तिथली स्थानिक व्यापारी मंडळी असेल ती त्या रस्त्यावरती काम करत होती, त्यांना तिथल्या तिथे कुठेतरी इन सिटू रिहॅबिलिटेशन जर झालं तर त्यांना ते जास्त सोयीचं होईल असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी इंदिरा गांधी मार्केटची ती जागा आहे ती त्याच्यासाठी सुचवलेली अध्यक्ष महोदय। त्या पद्धतीने त्या इंदिरा गांधी मार्केटचं महापालिकेकडनं आपल्याकडे महापालिकेकडे ताबा दिलेला आहे शासनाच्या जागेचा, तशा पद्धतीचा पत्रव्यवहार तिथल्या डेप्युटी कलेक्टर सुद्धा सोबत झालेला आहे। लवकरात लवकर ही जागा महापालिकेच्या ताब्यात दिला जाईल आणि तिथून ती महापालिकेकडनं विकास करता येईल अध्यक्ष महोदय। काही त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की काही जे पूर्ण अर्धवट बाधित झालेले अध्यक्ष महोदय ते आपण आपल्या ठरलेल्या कुरार पॅटर्न जी काही जेवढा काही जागा त्यांची बाधित झालेली असेल ती वगळून उरलेल्या स्ट्रक्चरवरती त्यांना ऍडिशनल FSI लोड करून अध्यक्ष महोदय आपण त्यांना परवानगी देतो। जब तक वो प्रोसेस हो, जो जैसे मंत्री महोदय ने कहा कि वो कॉर्पोरेशन को दिया गया है, पर लिखत में अभी कलेक्टर ऑफिस से आया नहीं है। पर मेरी रिक्वेस्ट ये है, क्योंकि 7-8 महीने हो चुके हैं, ये प्रोसेस चलता रहेगा, जमीन अपनी है, मार्केट अपनी है, तो आप वहाँ इंस्ट्रक्शन दीजिए कि बांधकाम चालू करें। और मेरा एक मुद्दा ये भी है कि हम लोग विस्थापित हैं और इतना सब करने के बाद में भी, क्योंकि ये पूरी लैंड जो है वो अपने ताबे में नहीं है, हमारी नहीं है, सनदें इश्यू की नहीं जाती हैं और सिटी सर्वे ऑफिस है नहीं, बिल्कुल
वहाँ पे भू माफियों का काम होता है और किसी का काम होता नहीं है। तो मेरी एक रिक्वेस्ट ये भी है कि क्या जो बिल्डिंगों में रहने वाले उनको FSI बढ़ा के दी जाएगी और मालकी हक दिए जाएंगे, या जो इंदिरा गांधी मार्केट में हम जो 200 जो दुकानदार हैं उनको शिफ्ट करने जा रहे हैं, उसकी परमिशन भी आप देंगे, वो मार्केट बनेगी तो उनको वहाँ पे मालकी हक दिए जाएंगे क्या? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी विचारलं की आपण त्याबद्दलचा जो काही विस्थापित होणारे कुटुंब आहे त्यांच्यासाठी FSI वाढवून देणार का? 4 FSI पर्यंत आपण बोलला. अध्यक्ष महोदय, हे जे आहे रिडेव्हलपमेंट असेल, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल इत्यादी सगळ्या बाबी ह्या प्रपोज डीपी मध्ये अध्यक्ष महोदय ते शासनाच्या अंतिम विचारामध्ये जितका सहानुभूतीनं जास्त, मी आधीच सांगितलं की ही स्थिती वैशिष्ट्य आहे त्या गावाचं की ते त्या संबंधित ते गाव त्या 13.5 किलोमीटरच्या स्क्वेअर किलोमीटर मध्ये बसले, त्याच्यामुळे सहानुभूतीनंच या रिडेव्हलपमेंट मध्ये किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये नवीन डीपी जो तयार आहे त्याच्यामध्ये सहानुभूतीने विचार करते. नाही मंत्री महोदय, त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, नाही भास्करजी, मग स्पेसिफिक प्रश्न असा आहे, 13.5 किलोमीटर वर्ग किलोमीटर मध्ये तो वसलेली वस्ती आहे आणि वाढती लोकसंख्या बघून ज्या आता रोडच्या डेव्हलपमेंटच्या बाजूच्या असलेल्या बिल्डिंगच्या FSI जर वाढवल्या तर रस्त्याची रुंदीकरण आपल्याला मोठी करता येईल. त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण ती FSI वाढवून देणार आहात का? अध्यक्ष महोदय, नवीन डीपी तयार होण्यामध्ये त्यासोबत DCR सुद्धा बनतात आहेत. अध्यक्ष महोदय, सहानुभूतीने त्यांनी 4 FSI म्हटलं. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक बोललात ते, पण त्या बाबतीत आताच कमेंट करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, आपण सहानुभूतीनं जितका जास्त त्याच्यासाठी गणपत गायकवाड. अध्यक्ष महोदय, या रस्त्याचं 3 वेळा रुंदीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे व्यापारी वर्गाचा खूप नुकसान होतोय. आता जरी 100 फुटाचा रोड जरी केलेला आहे तर तो किती दिवसात पूर्ण होईल आणि त्यामध्ये ज्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, आज ही जागा महानगरपालिकेने त्वरित हस्तांतरित केली पाहिजे आणि ज्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ते किती दिवसामध्ये होणार? माझा दुसरा प्रश्न असा आहे का जो क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो प्लॅन जो बनवलेला आणि मागच्या वेळेस सुद्धा महानगरपालिकेमध्ये विरोध केला होता, पण ज्यांची सत्ता आहे त्यांनी त्या विरोधाला धुडकावून लावलेला आहे. जे लोक जिथे गार्डनचं रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी त्यांनी रेसिडेन्शियल केलेलं आहे आणि ज्या झोपडपट्ट्या, ज्या घरांमध्ये गरीब लोक राहतात, वर्षानुवर्ष 20-25 वर्षापासून राहत आहेत, तिथे गार्डनचं रिझर्वेशन टाकलेलं आहे. अध्यक्ष महोदय, असे जे रिझर्वेशन चुकीचे टाकलेले आहेत ते पुन्हा दुरुस्ती करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी 2दा असं सांगितलं की 2दा आपण ते रुंदीकरणाचं काम हाती घेतलं. अध्यक्ष महोदय, वेळोवेळी 100 फुटाचं काम असताना सुद्धा स्थानिक लोकांकडनं ह्याच्यासाठी विरोध होत होता. अध्यक्ष महोदय, आणि हे अनुज्ञ होतं की जर डीपी प्रमाणे जर आपल्याला करायचं असेल आणि शेवटी मग आता महापालिका आणि तिथली लोक तयार झाल्यामुळे आपण तो 100 फुटाचा रस्ता तयार करायला घेतला. अध्यक्ष, याबद्दलचं एस्टिमेट सुद्धा झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदयासोबत एक बैठक सुद्धा याची झालेली आहे. याबद्दलचं MMRDAच्या अधिकाऱ्यांना सांगितलं सुद्धा की त्वरित याचा जे काय एस्टिमेट असेल, साधारण 41 कोटी रुपयाचं एस्टिमेट नुसतं रस्त्याचंच नाही, त्याच्या बाजूचं पेव्हमेंट, त्याच्यानंतर जे काय आपले फुटपाथ असते, फुटपाथ, सर्व्हिस लाईन, या सगळ्यांना घेऊन, नाला, त्याच्या बाजूची नाली, या सगळ्यांना घेऊन 41 कोटी रुपयाचं एस्टिमेट अध्यक्ष महोदय त्यांचं आलेलं आहे. पावसाळ्यानंतर लगेचच या बाबतीतलं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, मगाशी पॉइंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित केलेला होता सकाळी. अध्यक्ष महोदय, त्यावेळेस आपण स्वतः हा मुद्दा उपस्थित केलेला होता. अध्यक्ष महोदय, मी आधीच्या प्रश्नात उत्तर देताना सांगितलं की क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, रिडेव्हलपमेंट असेल, यासोबतचं सगळं जे काही प्लॅनिंग आहे अध्यक्ष महोदय, हे आपण आता नवीन डीपी प्रस्तावित आहे, तो शासन स्तरावरती आलेला आहे. 31 कलमाखाली आपण फायनल छाननी त्याची करतोय. अध्यक्ष महोदय, त्याच्यात ते आपण बनवण्यात आलेला आहे, तो फक्त तिथल्या बिल्डर लोकांसाठी बनवलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल एरिया आहे आणि जिथं झोपडपट्ट्या आहेत गरिबांच्या, 20-25 वर्षापासून दलित वस्ती आहे, त्या ठिकाणी रेसिडेन्शियल एरियाचे रिझर्वेशन आहेत. ते रिझर्वेशन तिथे गार्डन आणि मैदानाचे रिझर्वेशन टाकल्याच्या नंतर आणि जिथं इंडस्ट्रियल एरिया आणि जिथे गार्डनचे रिझर्वेशन, तिथे अनधिकृत बिल्डिंग झालेल्या आहेत, तिथं रेसिडेन्शियल एरिया टाकलेला आहे. अध्यक्ष महोदय, अशाने विकास होणार नाही. कुठल्याही भागामध्ये आपल्याला लोकांना जर मूलभूत सुविधा द्यायच्या असतील, त्या मूलभूत सुविधा कधीच तिथं पूर्ण होऊ शकणार नाही. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एकच आहे, जिथे दलित वस्ती आहे, जिथे गरीब लोक राहतात, त्या ठिकाणी या लोकांनी गार्डनचे आणि मैदानाचे जे रिझर्वेशन टाकलेले आहेत ते पुन्हा दुरुस्त करणार का? अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीची कार्यकक्षा लिमिटेड अध्यक्ष महोदय, हे आपण एका रस्त्यासाठीची केस घेतली, तरी पण अध्यक्ष महोदय
सर्वसाधारणतः ह्या डीपी बद्दलची उत्सुकता बरेच लोकांची आहे. अनेक जागा तिथे अशा सुद्धा डीपी मध्ये अनेक तक्रारी अशा सुद्धा आहेत की जिथे बॅरॅक्स वरती जिथे लोक राहतात त्याच्यावरती सुद्धा रिझर्वेशन टाकलेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून साकल्यानं विचार करून यासाठीची लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत सगळ्यांची इच्छा असेल तर बैठक लावली जाईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मला कोणाशी तुलना करायची नाही, पण कॅम्पा कोणाच्या बाबतीमध्ये त्या लोकांना सगळ्यांना इथं हक्क मिळतो. लक्षवेधी विचारत असताना डॉक्टर साहेब, लोकांच्या फार अपेक्षा असतात, तुम्ही लवकरात लवकर, आम्ही आता करतोय. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपस्थितीत मिटिंग झाली. या संदर्भात हे सगळे निर्वासित लोक आहेत. 13 किलोमीटरचा तो सगळा भाग आहे आणि त्याच्यामध्ये जसं गणपत गायकवाड सन्माननीय सदस्यांनी किंवा आमच्या कल्याणीताईंना मुद्दा उपस्थित केलेला होता की तिथं 2दा-3दा रस्ता रुंद केला पाहिजे, याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु रस्ता रुंद करत असताना आता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तो 100 फुटीच करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याच्यापासून तुम्हाला बाजूला जाता येणार नाही. पण त्याच्यातनं जे व्यापारी किंवा तिथे राहणारे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन जे करायला पाहिजे, त्यांना पर्यायी व्यवस्था जी द्यायला पाहिजे. तुम्ही जर असं म्हणाला केस बेकायदेशीर राहतात, त्यांना काय पर्यायी व्यवस्था द्यायची. अनेकदा सरकारला कुठेतरी जाणीवपूर्वक त्या जनतेचा विचार करावा लागतं. निर्वासित म्हणून ती लोक आलेली आहेत, कमीत कमी जागेमध्ये राहतात. मागं देखील त्या लोकांना 5 FSI द्यावा का काय अशा प्रकारचा विचार झालेला होता आणि तसा विचार जगामध्ये अमेरिकेमध्ये 7 FSI दिला जातो. त्याच्यामुळे जिथं दाट लोकसंख्या असते तिथं इतरांनाही त्रास व्हायला नको आणि त्यांचं पण पुनर्वसन त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. म्हणून माझी आपल्याला विनंती की लवकरात लवकर नको, तुम्ही तारीख सांगा. आज तारीख जसं 3 ऑगस्ट आहे किंवा इतक्या तारखेच्या आत मी ह्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतो, म्हणजे कुठेतरी लोकांना खात्री वाटेल, विश्वास वाटेल. नाहीतर लवकरात लवकर म्हणजे वेळ मारून नेण्याचं त्या संदर्भातलं काम आहे. आणि पुनर्वसन होईपर्यंत बाधितांच्या निवारणाकरता संक्रमण शिबिराची काय व्यवस्था आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. आणि 1 वर्षापासून रखडत असलेला हा कल्याण अंबरनाथ या रस्त्याचं रुंदीकरणाच्या कामाला गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या करता, तर लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा ठराविक महिन्यामध्ये पूर्ण करण्याच्या बद्दल ऍक्शन प्लॅन आखण्यात येईल का, आणि तो जर आखला तर साधारण त्याच्या संदर्भातलं सरकारची भूमिका काय राहणार आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अजितदादा साहेबांनी असं विचारलं की बाबा पहिले आपण जिथे दाट वस्ती राहते तिथे 5 FSI पर्यंत आपण देतो. अध्यक्ष महोदय, या सदर रस्त्याचा जो काही स्टेट हायवे आहे 35 त्याच्यातला 2.5 ते 3 किलोमीटरचा भागच फक्त उल्हासनगर मधून जातो, बाकीचा रस्ता तयार झालेला आहे. अध्यक्ष महोदय, जिथे हे लोक विस्थापित झालेली आहे पूर्णतः, ती विस्थापित झालेल्या लोकांच्यासाठी आधीच्या प्रश्नांमध्ये जे उत्तर दिले की त्या लोकांना तिथेच त्याच्याच बाजूला थोड्याशा 50-60 मीटरच्या अंतरावर 100 मीटरच्या अंतरावरती इंदिरा गांधी मार्केट आहे. त्याबद्दलचा सन्माननीय सदस्य ज्योतिताईंनी विचारलं होतं की आपण हे तिथे रिहॅबिलिटेशन करणार. अध्यक्ष महोदय, त्या प्रकारचा महापालिकेला ती शासनाच्या जागेचा ताबा सुद्धा देऊन टाकलेला अध्यक्ष महोदय. आणि त्याची जी फॉर्मॅलिटी राहिलेली आहे फक्त की त्या डेप्युटी कलेक्टरकडे जाऊन त्याचा फॉलोअप घेऊन ती जागा PR कार्डवरती महापालिका त्याच्यावरती झाली, यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय प्रयत्न चालू आहेत. आपण संक्रमण शिबिराबद्दल सुद्धा बोललात. यामध्ये टोटल बाधित होणाऱ्यांची संख्या कमी आहे अध्यक्ष महोदय. साधारणतः 1016 पैकी याच्यामध्ये सदनिकाची जी बाधित होणारी लोक आहेत ती 67 आहेत अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे त्यांचं तिथल्या तिथे जे काही असेल त्यांचं रिहॅबिलिटेशन ते निश्चितपणे केलं जाईल अध्यक्ष महोदय. राज्यमंत्री महोदय म्हणतात कमी संख्या, तसं नाहीये. 255 ऐका अध्यक्ष महोदय, 255 दुकानं पूर्णपणे बाधित होत आहेत आणि 270 कुटुंबाचं निवासस्थान त्यांचं जात आहे, त्यांना काहीच राहत नाही. असं नाही राज्यमंत्री महोदय, ह्याच्यामध्ये 800 रुंदीकरणात 800 दुकानं अंशतः, 255 दुकानं पूर्णतः आणि 270 कुटुंबाचं निवासस्थान जाऊन त्यांच्या आसपास संख्या असलेल्या नागरिकांचं अतोनात त्या ठिकाणी नुकसान होत आहे. कदाचित आपण सांगताय त्याच्यामध्ये आणि आमच्याकडे जी माहिती आली त्याच्यामध्ये तफावत दिसते. आमचं म्हणणं त्याच्यामध्ये कुणी तसाच म्हणजे दुर्लक्षित राहू नये, त्याच्याबद्दल सरकारची भूमिका काय. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे जी माहिती आहे ती आणि आपण म्हणता ती सतत समजून घेतो, पण जी आहे ती जी आहे 821 दुकानं आहेत आणि 195 रेसिडेन्शियल शॉप्स आहेत, रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत. याच्यामध्ये संपूर्णतः बाधित होणारे आणि पार्शली बाधित होणारे अध्यक्ष महोदय, संपूर्णतः बाधित होणारे 235 स्ट्रक्चर पैकी 67 सदनिका आणि 168 दुकाने
संपूर्णतः बाधित होणार. पण ह्याच्यामधले पार्शल बाधित होणारे जे आहेत ते त्याच्यामध्ये 1116 अशी पार्शल बाधित होणारे आहेत अध्यक्ष महोदय. आणि आपलं जे धोरण आहे ते पार्शल बाधित होणाऱ्या रस्त्यावरची जर दुकाने असतील तर आपण कुरार पॅटर्नने त्यांना जी काही पोर्शन गेलेला असेल तेवढाच FSI नोट करून आपण त्यांना वरती देतो. तीच दुकानाला लागू होतं ते सदनिकाला सुद्धा लागू. म्हणून पूर्णतः बाधित होणाऱ्या सदनिका 67 पण त्याही कमी नाही आहे. एकही माणूस जर निर्वासित झाला तर त्याचं सुद्धा आपलं धोरण स्पष्ट पाहिजे आणि सहानुभूती असायला पाहिजे. पण या 67 लोकांना कुठेतरी तिथे जोपर्यंत हे पूर्ण रिहॅबिलिटेट होत नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करून देण्यात येईल. किशन कथोरे 270 कुटुंब पूर्णतः बाधित होत आहेत आणि 250 ते सांगतायत वेगळं. तर सहसा लोकप्रतिनिधींनी सांगितलेली माहिती खरी समजून तुम्ही तपासून घ्या. जर फरक असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्त करा, नसेल तर आमचं काही म्हणणं नाही. हो अध्यक्ष महोदय. किशन कथोरे अध्यक्ष महोदय, हा रस्ता 100 फुटी होणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या वर्षापासून या रस्त्याच्या दुकानं तोडली गेली. दुकानं तोडून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अजूनही अर्धवटपणाने काही राहिलेली आहेत. मागच्या महिन्यामध्ये काही अपघात झाला आणि अंबरनाथ मधला पण तो पट्टा तुटला गेलेला आहे. MMRDA याचं अंदाजपत्रक केलेलं आहे ते बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणला जोडणाऱ्या रस्त्याचं हा 100 फुटी रस्ता किती दिवसामध्ये पुन्हा त्याच्या निविदा काढल्या जातील आणि लवकरात लवकर ते काम सुरू होईल का? अध्यक्ष महोदय याचं MMRDA नं एस्टिमेट केलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि या एस्टिमेट मध्ये नुसतं रस्ताच नव्हे तर नाला, सेवा वाहिनी याबद्दलचा सुद्धा फुटपाथचा सुद्धा विचार झालेला आहे. मी पावसाळा संपल्याबरोबर याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अध्यक्ष महोदय. आणि 15 दिवसाच्या आतमध्ये ही जी टेंडर एस्टिमेट प्रोसेस वगैरे आहे याला सुरुवात करायला 15 दिवसाच्या आतमध्ये सुरुवात करायला. नाही मंत्री महोदय, आता अडचण अशी आहे, आपण ज्या कुराड पेठेंचा उल्लेख करताय ज्याची जागा 50% जास्त गेली असेल त्यांना आपण पुनर्वसित करतो. ज्याची 50% कमी गेली त्यांना वरती बांधून कुराड पेठेंची परवानगी देतो. आता उत्तरमध्ये असं म्हटलंय की बांधित बांधकाम धारकांना जेवढे क्षेत्र बाधित झाले आहेत तेवढ्या क्षेत्राचे बांधकाम त्यांना शिल्लक राहिलेल्या बांधकामावर करण्याची परवानगी कुराड पेठेंप्रमाणे दिली जाईल. मंत्री महोदय, आपण स्पष्ट सूचना तिथे दिल्या पाहिजे की ज्याची 50% कमी गेली असेल आणि वरचा बांधकाम जर ते करणार असतील तर ते पूर्णतः करतात. पाहिजे तर महापालिकेला आपण रेव्हेन्यूचा साधन मिळवून देऊ शकता, सरकारला घेऊ शकता, पण हे जे बाकीच्या उरलेल्या जागेवरती तेवढं ते बांधकाम करू शकता असे निर्देश दिले. यामुळे जवळजवळ 2-2 वर्ष परवानगी देत नाहीत लोक. ही कालची परिस्थिती आहे. आम्ही भुक्तभोगी आहोत. आता वरती बसून तुम्हाला उदाहरण सर सांगता येत नाही, पण अशी परिस्थिती आहे. म्हणून जेवढे बांधकाम तिथे रेग्युलराईज करता येईल त्याची कुराड पेठेंची समय मर्यादा ठरवून त्यांना द्या, अशी किंवा या माध्यमातून आपल्याला निर्देश देण्यात येते की आपण तशी सूचना द्या त्यांना. उल्लासनगर 2 स्थित झूलेलाल मंदिर में चालिया साहिब व्रत के चलते UNRonline.com द्वारा झूलेलाल मंदिर नामक एप्लीकेशन का मुहूर्त किया गया भाऊ लीलाराम जी के हाथों से। पल पाया थी मां जिंद पीरते ओ बासियों बासियां थी मां जिंद पीरते मुझी तेरी अथई विच सीरते ओ मुझी तेरी अथई विच सीरते पल पाया थी मां जिंद पीरते ओ बासियों बासियां थी मां जिंद पीरते चौथिन वारा लाल उडेरा चौथिन वारा लाल उडेरा केई कल था तो दरबे ऐसे झूलेलाल मंदिर में जेको भी झूलेलाल सारी दुनिया में वेही करे ॾिसी सघंदा आहियो। जस्ट हिते क्लिक ते जीअं तव्हांजे मोबाइल में व्हाट्सएप फेसबुक कयो हूंदो आहे उहो ई तव्हां मोबाइल में पंहिंजे झूलेलाल मंदिर इंस्टॉल करे सघंदा आहियो।
आने का तो डाउनलोड कर सकते हैं प्ले स्टोर पर बस सर्च कर झूलेलाल मंदिर झूलेलाल इस वेरी मूवी नगर की तव्हांखे और डाउनलोड जय झूलेलाल उल्हासनवासियुनि खे चालीह साहिब जी लख लख वाधायूं। मां सभिनी माण्हुनि खे वेनिती कंदुमि अची करे मंदर में दर्शन कयो ऐं पंहिंजो जनम सफलो कयो। अॼु चंड रात आहे, सभिनी उल्हासनवासियुनि खे चंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। जय लाल सभई जो। उल्लासनगर 5 स्थित चालिया साहिब मंदिर में चालिया साहिब व्रत के चलते चांद की रात का दिन काफी महत्वपूर्ण माना जाता है। इसी मौके पर शहर के कई श्रद्धालुओं की भीड़ देखने को मिली। आइए देखते हाल ही में उल्लासनगर महानगर पालिका में मीटिंग संपन्न हुई, जहां हमारे शहर के कई मुख्य मुद्दों को लेकर चर्चा की गई। आइए इस बारे में लेते अधिक जानकारी गट नेता मनोज लासी जी से। स्थायी समिति की बैठक थी। मुद्दे तो काफ़ी सारे थे, पर जो मुख्य मुद्दे थे, जो शहर में खस्ताहाल सड़कें हैं उनके गड्ढे भरने का, पार्ट का मुद्दा था। दुर्भाग्य से कहना पड़ रहा है कि पिछले साल जिन कॉन्ट्रैक्टर्स ने काम किया था, जय भारत कंस्ट्रक्शन कंपनी, जहा कंस्ट्रक्शन कंपनी, श्री संत कंस्ट्रक्शन कंपनी, जिन्होंने पिछले साल जिनको स्थायी समिति ने टेंडर दिया था, और आज वो पिछले साल जो गड्ढे भरे गए थे
रोड बनाए गए थे डांबर के, वो 2 महीने नहीं चले और आज शहर में ऐसी हालत है, 3.5 करोड़ के रोड जो बने थे पिछले साल, आज शहर में ऐसा कोई सड़क नहीं, ऐसा कोई रोड नहीं जहाँ पे गड्ढे नहीं हो। और आज ये गड्ढे जानलेवा गड्ढे हो गए हैं, छोटे मोटे पार्टोल्स नहीं, ये जानलेवा गड्ढे हो गए हैं। तो दुर्भाग्य से फिर से स्थायी समिति में सत्ता पक्ष ने, शिवसेना भाजपा ने मनमानी करके उन्हीं कॉन्ट्रैक्टर्स को, श्री संत को 4 नंबर का ठेका, झा को 3 नंबर का ठेका और जय भारत को 1 और 2 नंबर प्रभाग समिति का ठेका फिर से दिया गया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चारों सदस्य, ओमी कालानी, रेखा ठाकुर, एसबी सिंह मैडम और गुरु वलेशा, इन्होंने जमकर ज्योति कालानी और ओमी कालानी के आदेश पर जमकर वहां विरोध किया और सत्ता पक्ष के सभी सदस्यों को और प्रशासन को समझाया कि ये वही कॉन्ट्रैक्टर्स है जिन्होंने पहले बंटाधार किया है। पहले 3.5 करोड़ का ठेका लेके शहर की ऐसी कोई सड़क नहीं जो आज जीवित हो और जहां पे वो चलने जैसी सड़क हो। आज पता ही नहीं चल रहा है कि गड्ढों में सड़क में गड्ढे हैं कि गड्ढों में सड़क है। दुर्भाग्य से फिर से सत्ता पक्ष ने अपनी मनमानी करके उन्हीं ठेकेदारों को वो ठेका दे दिया है जिसका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने विरोध किया, पुरजोर सदस्यों ने विरोध किया, पर सत्ता की मनमानी के अपने उनके पास ज्यादा सदस्य होने के कारण फिर से उन्हीं कॉन्ट्रैक्टर को ठेका दिया है। वो कॉन्ट्रैक्टर क्या करेगा जिन्होंने 1 साल पहले, जिनके ऊपर थर्ड पार्टी आदेश के गवर्नमेंट ने, नागपुर अधिवेशन ने ज्योति कालानी आमदार ने आवाज उठाया था, रंजीत पाटिल जो यूडी के राज्य मंत्री, उन्होंने कमिश्नर को बोल के उनके ऊपर राइटिंग में थर्ड पार्टी ऑडिट होनी चाहिए इनकी, वैसा आदेश पेंडिंग है, थर्ड पार्टी ऑडिट नहीं हुई है, फिर से उनको ठेका दे दिया है। तो ये शहर के लिए दुर्भाग्य है। शहरवासियों को सोचना पड़ेगा कि ऐसे नुमाइंदे जो उन्होंने चुनकर भेजे हैं, जो बार बार उनके द्वारा टैक्स के करोड़ों रुपयों का लूटमार करते हैं और सत्ता की मनमानी से, अपनी मनमानी से, अपने बहुमत के आधार पर विपक्ष की अनदेखी करते हैं और शहरवासियों को करोड़ों रुपया बर्बाद तो करते हैं और शहर की जान और माल के साथ भी खेल रहे हैं। आप हमारी बातों के ऊपर विश्वास नहीं कीजिए, जाके शहर के सड़कों की हालात देखिए। ये वही जय भारत कंस्ट्रक्शन कंपनी है जिसने पिछले साल खड्डे भरे थे, ये वही जा कंपनी है जिससे पिछले साल ठेका मिला था, ये वही श्री संत है लाड जिससे पिछले साल 4 और 5 नंबर में गड्ढे भरे थे। तो 4 और 5 नंबर में आज सड़कें बरोबर है क्या? 3 नंबर में जो झा ने भरे थे बरोबर है क्या? 1 नंबर में जो जय भारत ने भरे थे वो बरोबर है क्या? अगर बरोबर है तो ठीक है, इनको दिया है वो बरोबर है। नहीं तो भरण खपनि हुते। अॼु असांजे उल्हासनगर में चालीहे ते केतिरा ई जेके चालीहो रखनि था उहे उते दर्शन करण लाइ अचनि था। उन्हनि खे उन्हनि जो काफ़ी पंहिंजो सफ़र थो करिणो पए उन जी ॻाल्हि जे करे, खॾनि जे करे, ऐं काफ़ी उन्हनि खे तकलीफ़ूं थियनि पियूं। त महिरबानी करे असां चवंदासीं कि तकिड़े में तकिड़ो थियणु खपे ऐं सुठी क्वालिटी में थियणु खपे। जेके क्वालिटी मेंटेन नथा कनि पिया, न बुझाईंदा आहिनि न, ऐं ग्रिड विझी करे टेम्पररी उनखे बंदि कंदा आहिनि, उहा 1 ॾींहं खां 2 ॾींहंनि में वापसि खुली वेंदा आहिनि। ऐं वधि में वधि तकलीफ़ नेताजी खां चालीहा मंदर जे विच में आहे, जेके कॾहिं बि मेंटेन नथा कनि पिया, हमेशह इहा तकलीफ़ रहंदी आहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से जुड़े हुए जाफर शेख जी को जन्मदिन की हार्दिक शुभेच्छा टीम ओमी कलानी और जनादेश की पूरी टीम की ओर से। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। आज बहुत खुशी का दिन है कि राष्ट्रवादी कांग्रेस युवक के उपाध्यक्ष जाफर शेख जी का जन्मदिवस है। जन्मदिवस के शुभ अवसर पर ओमी कलानी जी के हाथों से केक काटकर यहाँ पर जन्मदिवस मनाया गया और पूरे यूथ के तरफ से, टीम ओमी कलानी के तरफ से, शहर की प्रथम महिला आमदार ज्योति पप्पू कलानी जी की तरफ से मैं जाफर को जन्मदिवस की लाख लाख बधाइयाँ देता हूँ और भगवान से ये प्रार्थना करता हूँ कि इसी तरीके से अपने राजनीतिक क्षेत्र में काम करते रहे और अपने समाज के लिए हर जाति और हर धर्म के लिए एक सिंधियों का बॉडीगार्ड बनकर मेरे शहर में काम करता रहे। इसी तरीके से मैं अपने दोस्त को और अपने युवा टीम के साथी को जाफर शेख को जन्मदिवस की मैं ओमी कलानी जी की तरफ से, शहर की प्रथम महिला आमदार ज्योति पप्पू कलानी जी की तरफ से, पूरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से जाफर को जन्मदिवस की ढेर सारी करोड़ शुभकामनाएं। टीम ओमी कलानी के एक ऐसी शख्सियत
जिनको उल्लासनगर शहर में दबंग के नाम से जाना जाता है, हमारे यूथ लीडर श्री जाफर भाई शेख का आज जन्मदिवस है। मैं इस जन्मदिवस के अवसर पर पूरी टीम ओमी कॉलोनी के तरफ से, उल्लासनगर शहर के संपूर्ण वाल्मीकि समाज के तरफ से, अपने पूरे परिवार के तरफ से हमारे भाई श्री जाफर शेख जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं दूंगा और ईश्वर से यही कामना करूंगा कि जिस प्रकार वो दिन दुगनी रात चौगुनी उल्लासनगर शहर में तरक्की कर रहे हैं, ईश्वर इनको और तरक्की दे। हैप्पी बर्थडे जाफर भाई। जाफर भाई को हीरो तलरेजा की तरफ से और तलरेजा परिवार की तरफ से लाखों लाखों करोड़ करोड़ बधाई। आपले जाफर भाऊ शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अब आप किसी भी शहर में रहकर उल्लासनगर 1 झूलेलाल मंदिर और उल्लासनगर 5 चालिया साहिब मंदिर का लाइव दृश्य देख सकते हैं और दर्शन भी कर सकते हैं आपके अपने शहर उल्लासनगर एप्लीकेशन में। इसी के साथ साथ आप अपना चहेता न्यूज़ चैनल जनादेश आपकी आवाज़ भी एनी टाइम देख सकते हैं। सिर्फ आपको प्ले स्टोर में जाकर उल्लासनगर टाइप करना है और ये एप्लीकेशन इंस्टॉल करना है। जनादेश की पूरी टीम की ओर से आप सभी शहर वासियों से ये निवेदन है कि बरसात के दिन चल रहे हैं, इसी को देखते हुए गाड़ी ज़रा स्लो स्पीड में चलाइए ताकि आजू बाजू से जो चल के जा रहे हैं उन पर कीचड़ ना उछले। इसी संदेश के साथ मैं लेती हूँ आपसे विदा। धन्यवाद। गली गली शहर शहर अब जाना देश विदेश, गली गली शहर शहर अब जाना देश विदेश। आपकी आवाज है आपका ही आदेश, जनादेश, जनादेश।